नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे सध्या? समाधान अवतडे. कसे आहेत काम वगैरे त्यांचे? चांगले काम आहे त्यांचे. चांगले आहेत. ठीक आहे. एकूणच तालुक्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये काय परिस्थिती आहे? ग्रामीणचा काय अभ्यास नाही, पण मंगळा शहरामध्ये समाधान अवतडे चांगलं लीड नाही येते. चांगले. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? चंद्रकांत पांडुरंग होनमाने. काय सांगाल सध्या मंगळवेढ्यामध्ये काय स्थिती आहे? सध्या अवताडी चांगलं आहे. अवताडे कसे आहेत कामं वगैरे? चांगली आहेत. बरं, जे पहिले आमदार होते त्यांच्यापेक्षा चांगली कामं झालेली आहेत का हो या 3 वर्षामध्ये? हो. ठीक. सरकार कोणाचं येईल वाटतं? ते काय मला सांगता येणार. ठीक. अवताडे येतील. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल सध्या मंगळवेढ्यामधून लीड कोणाला मिळेल? सध्या समाधान दादाला मिळणार. समाधान. एकूणच जे काय भालके गट होता मंगळवेढ्यामध्ये तो तसाच आहे का आता नाही, बालकेगड विभागलेला आता सध्या. विभागलेला आहे? मग भालके गटातील काही लोक आपल्याकडं म्हणजे भूमिपुत्र म्हणून आलेत का अवताड्यांकडे वगैरे? आलेत की होय आलेत का? होय, बऱ्याच ठिकाणी आलेत. कसे आहेत कामं वगैरे आमदारांचे? विकास काम भरपूर केले त्यांनी. केलेत. तरी काय सांगाल सध्या मंगळवेढ्यामध्ये विशेष कामं कोणती झालेली आहेत? विशेष कामं भरपूर झालेत. ठीक. सरकार कोणाचं येईल वाटतं? महायुती, महाविकास आघाडी? सरकार माहिती देणार. नमस्कार. आपलं गावा बोलून कोण येईल निवडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून? आता आमची इथे हवा आहे, आमचे अवताडे. अवताडे? हा. 100%. 100%. कसे आहेत काम वगैरे? हा काम एक नंबर सगळं काम केलं त्यानं. कोणतं गाव आपलं? इथलं आहे का? मंगळवेढा? हां मंगळवार आमची भावकी आहे ती. बरं बरं. मग आणि घरीच आमदार आहे ती. ठीक आहे. ठीक. हां. हो. नमस्कार. फोटो घ्यायचा सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून कोण निवडून येईल वाटतंय? अवताडे, भालके, सावंत, धोत्रे? तसं काय सांगणार आम्ही. इलेक्शन आहे, बहुमत त्याला मिळतं. ठीक आहे. माणसाची जे काय भावना आहे हां. त्या भावनेवरती माणसाचा खेळ चालतो. सांगता येत नाही थोडक्यात. हा सांगता येत नाही म्हणजे कोण येईल सांगता येत नाही का? कोण येईल आता मी तर काय बरं सांगणार. ठीक आहे. विद्यमान आमदारांची कामं वगैरे कशी आहेत सध्या? काय मला ऐकायला येत नाही. हा अवताड्यांची कामं वगैरे कशी आहेत? चांगले आहेत की. चांगले आहेत. हो. नमस्कार. काय सांगाल सध्या निवडणूक लागलेली आहे, कोण निवडून येईल वाटतंय? काय सांगता येत नाही. सांगतायत. नमस्कार. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून कोण निवडून येईल? भारत बालके. नाही, भगीरथ बालके. भगीरथ बालके निवडून येतील वाटतं. बोलताय? नमस्कार. काय नाव आपलं? नमस्कार. दत्तात्रय हरितामनकर. काय सांगाल सध्या निवडणूक लागलेली आहे, हा या मतदारसंघामधून कोण निवडून येईल वाटतंय? समाधान अवताडे नक्की निवडून येतील. मग आणि त्यांची कामं वगैरे आपल्या शहरामध्ये वगैरे कशी आहेत की तालुक्यामध्ये कशी आहेत? तालुक्यामध्ये पूर्ण त्याने पाणी आणण्याचं काम केलं आहे. रस्ते चांगले झालेत. नितीन गडकरीने हायवे टकाटक करून सोलापूर पंढरपूर जवळ केलं आहे. आणि मोदींचं काम दबरी आहे. अमेरिकेने सुद्धा मोदींची प्रशंसा केली आहे. त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातच आता भाजप, शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची पूर्ण सत्ता येणार आहे. ठीक. नो चेंज. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल वाटतंय? समाधान अवताडे. कशा आहेत त्यांची कामं वगैरे तालुक्यात? कामं पाण्याचा पाणी प्रश्न सोडवलेला आहे आणि लोकांच्या संपर्कात आहेत. शांतता आहे तालुक्यात. गुंडगिरी नाही, काय नाही. सगळ्यांना समाधान आहे. लोकांना भेटतात वेळेला आणि काय अडीअडचणी असते तर भेटते, साथ देते ती. बाकी त्यांची दवाखान्याची कामं असतील, नगरपालिकेची फंड असतील, सभागृह असेल, बांधकाम चालू आहे सध्या त्यांचं. ठीक आहे. त्यामुळे तेच निवडून येतील. हां, आम्हाला तर तेच वाटतात निवडून यावं. कारण वर मोदीची सत्ता आहे आणि खाली सत्ता त्यांचीच आहे. उद्या यांना मतदान केलं तर बाबा आपल्याला फायदा होईल, केंद्राकडनं निधी मिळेल. हे विरोधाला दिलं तर आपल्याला काय फायदा होणार नाही. त्यासाठी आम्ही समाधान दादाला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जे आता सध्या ज्यांची कामं आहेत सध्या आता
ज्यांनी निधी आणला किंवा लोकांना आता माहिती आहे की बाबा हे आमदार आता आपल्याला कामं करू शकतात, तो माणूस निवडून येईल. ते आता मतदानावर अवलंबून आहे ना. आणि तसं वारं दोन्हीकडनं पण सारखंच आहे. आणि 100% सरकारचं महाविकास आघाडी झालं पाहिजे. महाविकास आघाडी झालं पाहिजे. नमस्कार. नाही आपल्याला काय बोलायचं नाही सर, येत ना काय बोलायचं ते ऐकायसाठी आलो, बरोबर आहे ना. मंगळात आता संमिश्र वातावरण आहे. लोकांचा कल अजून सांगता येईल एवढं असं आपण ग्रामीण भागात नाही फिरलो, त्यामुळं वातावरण संमिश्र आहे. सध्या वातावरण एक नंबर आहे. भगीरथ दादा भालके एक नंबर वातावरण आहे सध्याला. बरं, कसं आपले कसं मतदान कसं त्यांना काय? भरपूर मताधिक्य निवडून येतील. जास्तीत जास्त मतं भगीरथ दादाला पडतील. बरं, विद्यमान आमदारचे कामं कशी आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? कामं आता सध्याला तुम्ही जाऊन बघितली शिवाय तुम्हाला कामं करणार नाहीत. तिथे जाईल तेव्हा बाईट घ्या लोकांची, मग तुम्हाला कामं करतील. म्हणजे मंदिरं झाली पाहिजेत. म्हणजे हां, मंदिरं झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपलं कुठलंही मंदिर कानोपात्राचं मंदिर आहे, तर आम्हाला लोक विचारते कानोपात्र मंदिर कुठे, तर आम्हाला लाज वाटते सांगतो ना की बाबा इकडं आहे तिकडं आहे म्हणून. मंदिरं झालं पाहिजे. इथं भारतीय जनता पार्टीचे समाधान अवतडे यांच्याशिवाय आमदार नाही. कारण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रात मोदीची सत्ता आहे. जर प्रगतीचा विचार केला तर निधी आणण्यासाठी खालून वरपर्यंत, आणि सध्या इथं विचार केला तर भारतीय जनता पार्टीचाच आमदार आहे. जर जनतेला विकास पाहिजे असेल तर कमळाशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आणि देव धर्म देश याचा विचार केला तर फक्त केंद्रात मोदी, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी. इथे आता हे सध्या कसं आहे की एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे सगळ्यांनी महाराष्ट्राचा भरपूर विकास केलेला आहे. आणि विद्यमान आमदारांनी पण मंगळवेढा तालुक्यात भरपूर विकास केलेला आहे. कारण इथं पाणी पुरवठ्याच्या योजना नव्हत्या वरती, त्या योजना पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून जनतेचे अनेक कामे त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विजय आहे. वारं जसं जसं बदलत जाईल बदलायला लागले वारं. समाधान दादाचं वारं आहे एक नंबरनं, पण जसं जसं वातावरण बदलेल, जसं दिवस दिवस कमी होईल तसं तसं भालकेचं बी जरा थोडं हवा दिसायला लागली आहे. त्यामुळं काही सांगता येत नाही. जास्त समाधानची हवा आहे. पण भालके साहेबाला जे ग्रामीण भागातून वर्गणी काढून जे पैसे मतदार द्यायला लागले आहेत, स्वतः मतदार वर्गणी काढून द्यायला लागले म्हणजे मतं कशी देत नाही. त्यामुळे जरा संशयास्पद जरा वाटायला लागले. त्यामुळं कुस्ती एकदम काटा होणार, एकदम तुळशीला एक नंबर होणार. पण जनतेला कळलं पाहिजे स्वतःच्या खर्चानं जे काम करणारा आमदार समाधान होता. स्वतःचे पैसे खर्चून काम केलेलं आहे. जे पाणी बिणी विकास कामं स्वतः पैसे केलेले, पण हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे. जनतेला कळलं पाहिजे असा कुठलाही आमदार नाही भारतात की त्यांनी स्वतः पैशानं कामं केली ती मग पुन्हा हे करून आणले ती. पण जनता आता काय भालकेच्या मनात असल्यामुळं काय जनता वर्गण काढून त्याला द्यायला लागते. त्यामुळं काय सांगता येणार नाही. मंगळवेढा समाजाचा अवतडे एका मताने निवडून येणार, 100% निवडून येणार, एका मताने. माझं नाव राहुल संजय उगाडे, राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेस पक्षाचा मी शहर युवकचा उपाध्यक्ष आहे. ह्याच्या आधी मी काँग्रेसचं काम करत होतो. गेल्या खासदारकीला मी काँग्रेसचं काम केले. चालू आमदारकीला मी आता सध्या समाधानदादांच्या मागे आहे. पण समाधानदादांचं इथून खूप चांगलं आहे. गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही बघत होतो की एवढा निधी आला, हे आलं ते आलं. आम्ही इतर पक्षामधून काम करताना आम्हाला काय वाटायचं नुसता कागदावरच आहे. ज्यावेळेस मी ह्यांच्यासोबत काम करायला लागलो त्यावेळेस आम्हाला खरंच वाटलं की बाबा एक आपल्या जनतेतला एक राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे आमचे समाधानदादा अवताडे. यांनी खरंच जे कागदावर आहे तेच सगळं इथं करून दावलेलं आहे एवढं मी सांगू इच्छितो. कारण समाधानदादांनी जेवढं सांगतात की बाबा मी पाणी आणलं, हे आणलं, ते 100% त्यांनी आणलेलं पाणी आहे. गेल्या 15 वर्षात जेवढं म्हणायचं की इकडचं पाणी येणार आहे, तिकडचं पाणी येणार आहे, ते नुसता कागदोपत्रीच येत होतं. पण कालच्या
उद्घाटनात ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी उद्घाटन करून ज्या पाण्याचं उद्घाटन करून भूमिपूजन करून ज्या 35 गावाला पाणी दिलं त्यावेळेस आम्हाला बी खरं पटलं की बाबा समाधानदादा अवताडे यांचं काम खऱ्यानंच चांगलं आहे. या उद्देशातून आम्ही त्यांच्या पाठीमागे विकास कामं 100% झालेले आहेत आणि मंगळवेढा तालुक्यासाठी भरपूर निधी आलेला आहे. हाय भगीर दादा एक 10,000 पण निवडून येतील ते भगीर दादा. सरकार का काँग्रेसचं जेव्हा महाविकास आघाडीचं. भाजप कोण निवडून येईल? अवतडे. पण अनुदान मिळालं नाही. पण कशाचं अनुदान? दुधाचं निकच कॅन्ट वागवते. बरं दूध व्यवसाय करता तुम्ही? दूध तुमचा स्वतःचा आहे. बरं अनुदान भेटलेलं नाही अजून? रुपये मिळाला नाही. किती मिळलं पाहिजे अनुदान? काय आहे तर देऊ द्या आधी. दर किती झाला पाहिजे? मस्त 35 व्हायला पाहिजे पण रुपये मिळाला नाही अजून. चालू किती आता? चालू आहे 28 रुपये. बरं दे नाही पण ते अनुदान निकष जाहीर केले पण दे नाही ती. कधी अनुदान दिलं पाहिजे खात्यात जमा काय केलं पाहिजे? दिलं नाही रुपये दिलं नाही अजून. पण अवतड्याला मत दे. हवा भगीरथदादा भालके. बबनराव अवताडे यांचे सुपुत्र सिद्धेश्वरजी अवताडे आणि बबनराव अवताडे यांचा पूर्ण गट सामील झाल्यापासून शहरात वातावरण चांगलं बघण्यासारखं झाले आणि चांगल्या मताधिक्यानं भगीरथदादा भालके निवडून येतील अशी सगळ्यांची खात्री आहे. आपल्याला कार्यकर्त्यामध्ये वगैरे कसा आहे उत्साह? म्हणजे काय म्हणतं कळलं नाही. कार्यकर्त्यामध्ये वगैरे उत्साह कसा आहे? कार्यकर्त्यामध्ये एकदम जबरदस्त उत्साह आहे. तानाजी खरात आपले बबनरावजी अवताडे यांचे सुपुत्र सरकार सिद्धेश्वरजी अवताडे यांचा चांगलं म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे. म्हणजे धावपळ त्यांची बघून वाटतं की चांगल्या मताधिक्यानं भगीरथदादा विजयी होतील. ग्रामीण भागामध्ये काय वाटतं? ग्रामीण भागामध्ये तर काय विषय नाही त्यांचा, कारण ते ग्रामीण भागामध्ये लोकांना झालेला त्रास लोक सांगतील, सगळे तोंडाने सांगतील. मग ते जनता जनार्दन आहे, जनता ठरवणार आहे. पण चांगल्या मताधिक्यानं भगीरथदादा निवडून येतील असा विश्वास प्रत्येकजण सांगतोय. नमस्कार, काय नाव? वैजनाथ मच्छिंद्र चव्हाण. काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल? सन्माननीय समाधानदादा अवताडे. कसे आहेत काम वगैरे? सध्या दादांनी काम केलेले आहेत मंगळवेढा तालुक्यामध्ये. आपल्या मंगळवेढा शहरामध्ये सुद्धा दादांनी काम केलेले आहे. व पंढरपूरमध्ये दादांनी MIDC आणली. दादांनी पंढरपूर MIDCसाठी दादांनी निधी मिळवून आणला. व आपले जे कित्येक वर्षाची विहीर इथं महादेव विहीर आहे त्या विहिरीसाठी दादांनी आणला. व शिवाजी महाराज इथे शिवाजी महाराज जसे रायगड प्रतापगड आहे तसेच इथे शिवाजी महाराज स्मारक आहे. तिथे महाराज 2-4 दिवस राहून गेलेत. ते किल्ल्याबाग म्हणून इथं आहे मंगळवेढ्यामध्ये. दादांनी ते किल्ल्याबागाला सुद्धा दादांनी निधी आणला आहे. व निंबोनी हे अशा खेडागावात सुद्धा दादांनी रुग्णालय उभा केलेत. व पंढरपूरमध्ये 200 बेडची 200 बेडचा निधी आणला दादांनी. व मंगळवेढ्यामध्ये 100 बेड अजून दादांनी उपलब्ध केलेत. व सध्या परवा उद्घाटन केले आपल्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आले ते देवेंद्रजी फडणवीस साहेब. दादांनी उद्घाटन केले कामाचे. सध्या हवा संमिश्र वातावरण आहे. राष्ट्रवादी प्रेमी लोक तुतारीचा प्रचार करतात. भाजपची कार्यकर्ते भाजपच्या कामाला लागलेले आहेत आणि भगीरथदादाला त्यांच्या वडिलांची सहानुभूती असल्यामुळं लोक जरा भगीरथदादाच्या मागं आहेत. मताची विभागणी तर होणारच, पण ज्याच्याविषयी अस्मिता आहे त्याचं मत त्यालाच पडणार. 100% फायदा होणार. महायुतीला फायदा होणार. महाविकास आघाडीच्या बेगाने सरकार महाविकास आघाडीची येण्याची शक्यता आहे. बोल. नमस्कार. नमस्कार. काय सध्या मंगळवेढा हवा कोणाची आहे? समाधान अवताडे. बरं कशात विकास काम कशात? विकास काम भरपूर केलीत. बरं समोर त्यांच्या विरोधात भालके आहे, सावंत आहेत. कोणी बी असेल समाधान अवताडेशिवाय पर्याय नाही. सरकार कोणाचं यायला पाहिजे? भाजप. लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, या योजनांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अवतड्यांना फरक म्हणजे त्यांना फायदा होईल का? होय, भरपूर फायदा होणार. शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ केले, परत पेन्शन चालू केले.